हॅलो गाईस, राम राम. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमच्या. जस्ट नॉर्मल डे इन माय लाईफ. खूपच दिवसांपासून मला असं वाटत होतं की आपल्या ना चॅनलवर एक तरी Q&A हवं, म्हणून मग रिकामा बसल्या तुमच्या बहिणीने डायरेक्ट एक स्टोरी टाकून दिली. त्यामध्ये भाई जवळ 200-300 रिप्लाय आले मला स्टोरीमध्ये. आता मग तुम्ही आपला पहिले एक रेग्युलर ब्लॉग आहे तो बघून घ्या. मग लास्ट मध्ये ना आपण आपला Q&A ठेवलेला आहे, म्हणून मग लास्ट पर्यंत व्हिडिओला नक्की बघा. बघा, ही आपली शाळा होती आणि इथं पेपर राहायचे आमच्या बघा वरच्या वर्गात तिथं. आणि ही काही नवी वाली आहे. नवी वालीची तर आपल्याला जास्त काय माहिती नाही काय कसं काय, पण जुनी वाली मध्ये ना मी जेव्हापासून छोटा होता तेव्हापासून नाही माहिती तर काय म्हणजे पुरा शिकलेला आहे म्हणजे. मजाक मध्ये चावी तुटून गेली. मम्मीने दे का तर मम्मी साधी नाही काय 500 रुपये घेतात ते काही. आता आमच्याकडनं आहे ना घाण तर होऊन गेलेली आणि वरून ती जी चावी बनवायची दुकान आहे तर एकदा लवट ठेवतो झाला मी काय माहिती आज गेलं नाही म्हणजे फुल पैकी लागलेले आहेत. काही जण आपल्याच होत रिकामे काम तो होतच राहतील, पण मग आपलं खाणं पिणं बी चांगलं व्हायला पाहिजे म्हणून मग आपण ना आता वडापाव घेऊन घेतलेला आहे आणि आता आपण चाललो होत चैतन्यकडे. काय झाली फक्त वडापाव काय कडे वाटते एवढा घालतात आणि ऊन बाई. काढ रे वडापाव मेकिंग करे वडापाव बॉय. आमच्या वडापाव बॉय पाव तरी मोठा आहे वडापाव गर्ल. दाब त्या चटणी टाक. ट्राय बट डोंट क्राय असं म्हणत आमच्या भाऊ म्हणे फेविक्विकने चिपकूत म्हणे आपण चावी. मी म्हटलं सगळं ओके सर, तुम्ही जसे म्हणसान तसं, पण आता ना आपल्याला चावी बनवणीच पडेल आणि 300-400 रुपये तर कसं खर्च लागणार आहे आपल्याला. आपण डायरेक्ट एक कट्टे 2च चावी बनवून. अरे चावी का पेकली काय माहिती. तर मग गेस तुम्ही पाहिलंच की माहिती चावी तुटली, हे तुटलं ते तुटलं, काही ना काही रिकामे कलेश माझ्यासोबत होत राहता. बट ना आता याच्या पुढे ना मी आपलं Q&A स्टार्ट करतोय, कारण की Q&A साठी सेपरेट व्हिडिओ बनवायला काही मला एवढं वाटत नाही की बनवसं. मग आपण आता Q&A स्टार्ट करूया. Q&A टाइम वाया तुटणी बिटणी ना. तर मग आपल्या Q&A मधला पहिला क्वेश्चन जो की खूपच जणांनी विचारलेला आहे मला की तू प्रॉपर कुठला आहे, तर मी आहे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातला आणि माझं गाव प्रॉपर पारोळाचे काही खेडे वगैरे नाहीये. तर मग आपला दुसरा क्वेश्चन असा आहे तू शिरपूरला काय निमित्ताने गेला आहे, तर मी शिरपूरला प्रायव्हेट कोचिंग मध्ये शिकतोय. 11th जस्ट पास आउट केलेली आहे आणि 12th ला गेलो. तर मग थर्ड क्वेश्चन काय असा आहे की मी इंस्टाग्रामहून किती अर्न केले आहे, तर अर्न मी काही जास्त केलेलं नाही आहे. जो फोन माझा व्हिडिओ आता काढतोय iPhone 11 Pro तो आत्ता जस्ट घेतलेला आहे, मला काही 2-3 हप्ते झाले असतील. तो आहे iPhone 11 Pro 256 GB. तो मला पडला 26,000 आणि वरून काही आहेत म्हणजे अराउंड या फोनची किंमत आणि थोडेफार माझ्या खर्चाला पैसे निघाले असतील. एवढे काही जास्त कमवलेले नाही, वाढू नको द्या की एकदम. आता हे चौथा क्वेश्चन, GF नेम हाऊ मेनी GF. हा क्वेश्चन मुलांना काय माहिती काय एवढं पटलेलं आहे, खूपच जणांनी विचारलेला आहे. हे बघा माझी GF वगैरे काहीच नाही आहे, नाव वगैरे बी सांगू शकत नाही कारण की हायच नाही, आपण सिंगल बेस्ट आहे. फिफ्थ क्वेश्चन काय असा आहे की माझी बॅक स्टोरी, माझी कंटेंट क्रिएशनची जर्नी कशी स्टार्ट केलेली आहे व्हिडिओच्या लास्ट मध्ये सांगतो. आता जे बाकी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते बघूत आपण. सिक्स्थ क्वेश्चन असा आहे की 10th मध्ये तुला किती पर्सेंटेज होते. ओ कॅमेरामॅन किती होते रे. गाइस ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. 7th क्वेश्चन काय असा आहे की भाऊ कंटेंट आणि स्क्रिप्ट कधी लिहायची. कंटेंट आणि स्क्रिप्ट हे बघा माझ्या व्हिडिओचे नॉर्मली टायमिंग आहे 8 म्हणजे 6 संध्याकाळचे 6 ते रात्रीचे 9 यामध्ये माझे व्हिडिओ एडिट झाले तर टाकतो, नाही तर मग टन गोपाळाला दुसऱ्या दिवशी टाकतो मी. तुम्ही लोकांना मला खूप प्रश्न विचारले होते, त्यामधनं बाकीचे तर असेच वायपूक होते, त्यांचा रिप्लाय देऊन काही फायदेशीर होतं नाही, म्हणून मग म्हटलं जाऊ दे यांना काही रिप्लाय देऊन फायदा नाही आपला. असं पण मी वीकली केव्हा पण यांना लाईव्ह येत असतो तेव्हा मला प्रश्न विचारून घ्या तुमचे जे पण मनात असतील ते. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.